बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका निवडणुकीतील युतीच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट पक्षातील स्थानिक नेत्यांनी बोलणी सुरू केले. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष बैठकांपासून अलिप्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भाष्य करत ठाण्यात युतीच्या बैठकीला आमंत्रण आले नसल्याचे स्पष्ट केले. ठाणे महापालिका निवडणुकीतील युतीच्या बैठका सुरू झाल्यात. मात्र या बैठकांचे आमंत्रण महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून अद्याप आमचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांना देण्यात आलेले नाही. तसेच चर्चेसाठी बोलवण्यात आल्यानंतरच आम्ही आमचा आकडा बैठकीत सांगू. मात्र सध्या महायुतीतील दोन्ही पक्षांच्या बैठका सुरू असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची संपूर्ण तयारी पक्षाने करून ठेवले असे परांजपे म्हणाले. ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करून 2 दिवसात सुमारे 380 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यात. जर महायुतीमध्ये आमच्या पक्षाला ठाणे महापालिकेत सन्मानपूर्वक जागा दिल्या गेल्या तर पक्ष महायुतीत निवडणूक लढण्यास तयार आहे. अन्यथा आमचा पक्ष 131 जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची पूर्ण ताकद आणि तयारी ठेवतो असेही परांजपेने स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुमारे 215 ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आलेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचीही कामगिरी चांगली आहे. जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून लढावे. काही ठिकाणी शिवसेना किंवा भाजपासोबत स्थानिक युती करावी लागली तर ती केली जाईल. अन्यथा स्वबळावर लढण्याचा पर्यायही खुला आहे असेही ते म्हणाले. दिवा शहरातील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल. 17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन दिल्याची माहिती देण्यात आली. पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले होते. मात्र 16 डिसेंबर रोजी 4थे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणे दिसून आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबीजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण या संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे असेही रोहिदास मुंडे यांनी नमूद केले. या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गल्लीबोळातून वस्तीतून फिरत लसीकरण, मातृ आरोग्य, कुटुंब नियोजन ते महामारीसारख्या संकटापर्यंत आशा सेविकांनी केलेल्या कामाचं मोल करता येणार नाही. आशा सेविका या आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा आहेत. त्यांच्या कामाचे जितके कौतुक करता येईल तितके कमी आहे. त्यांच्या कामाला सलाम करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक अनोखा उपक्रम राबवित आशा सेविकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले. गाव खेड्यात शहरात कधी अंगणवाडी सेविका तर कधी आशा सेविका म्हणून दारावर येणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात डोकवण्याची संधी देणारा, त्यांच्या कामाचं आपल्याला सहज लक्ष न येणारं महत्त्व अधोरेखित करणारा आणि कामापलीकडचे त्यांचं जगणं उलगडून सांगणारा आशा हा चित्रपट सध्या राज्यभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सर्वसामान्य आशा सेविकांची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले. आशा या चित्रपट ही केवळ करमणूक देत नाही तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाची जाणीव करून देते. त्यामुळे आशा सेविकांसाठी हा चित्रपट अधिकच जवळचा आहे. धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून त्यांना हा चित्रपट पाहता येईल का ही भावना मनात ठेवून आशा सेविकांच्या कार्याचा सन्मान म्हणून ठाणे महापालिका आरोग्य विभाग आणि डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या पुढाकारातून आशा या चित्रपटाचे मोफत शो काल आयोजित करण्यात आले होते. विव्हेन बॉल, सिनेवंडर आणि कोरम मॉल या 3
ठिकाणी एकूण 670हून अधिक आशा सेविकांनी या चित्रपटाचा अनुभव घेतला. त्यांच्यासाठी हा अनुभव केवळ चित्रपट पाहण्यापुरता मर्यादित नव्हता, तो आत्मसन्मानाचा क्षण होता. पडद्यावर दिसणारी कथा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचा संघर्ष यामधील साम्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते. आरोग्य सेवा म्हणजे केवळ रुग्णालय आणि डॉक्टर नव्हे, तर त्या सेवेला खांदा देणाऱ्या हजारो महिलांचा अदृश्य परिश्रमही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेणे ही दानधर्माची गोष्ट नसून सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश ठाणे महापालिका आरोग्य विभागाने राबवलेल्या या उपक्रमातून दिला गेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्याने आजपासून उमेदवारी अर्ज वितरणास प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने ठाण्यातील उत्तर सोडव नौपाडा प्रभाग समिती कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच अपक्ष उमेदवार अर्ज घेण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाले होते. आगामी ठाणे महापालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग समिती कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. अर्ज वितरण, माहिती देण्यासाठी स्वतंत्र काउंटर तसे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाकडून उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात येत होते. दरम्यान विविध राजकीय पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू असून पक्षांतर्गत बैठका, चर्चा व उमेदवारी निश्चितीचे सत्र वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. काही इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज घेतले असले तरी अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत राजकीय हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून शहरातील पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत असताना गेल्या 2 वर्षात शहरात बांधकाम प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अक्षरशः हजारो वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आले. बाधित वृक्षांपैकी अनेक वृक्षांच्या पुनर्रोपणात महापालिकेने परवानगी दिली. मात्र हे पुनर्रोपण नेमके कुठे झाले आणि रोपण झालेल्या वृक्षांची सध्याची अवस्था काय याविषयी महापालिका वर्तुळातच कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ठाणे शहराच्या एका बाजूला खाडी तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय संजय गांधी उद्यान आहे. शहरात अनेक ठिकाणी जुने वृक्ष आणि मोठे हरितपट्टे आहेत. गेल्या काही वर्षात वेगाने होत असलेल्या नागरिकीकरणाच्या वेगात हजारो वृक्षांची कत्तल सुरू झाली. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच विविध प्रकल्प आणि गृहप्रकल्पांसाठी शहरातील वृक्ष संपदेवर सातत्याने कुऱ्हाड चालवण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या 1.5 ते 2 वर्षात बिल्डरांच्या गृहप्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या 3 ते 3.5 हजार वृक्षांच्या तोडीसाठी महापालिकेने परवानगी दिली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही वर्षापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडून बिल्डरांच्या प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या वृक्षतोडीच्या परवानग्या वादग्रस्त ठरल्या होत्या. एका वृक्षामागे ठराविक दर ठरवून या परवानग्या दिल्या गेल्या अशी चर्चा होती.
महापालिकेचा वृक्ष उद्यान अधिकारी या वादग्रस्त प्रस्तावासाठी चर्चेत राहिला आहे. असे असताना गेल्या काही वर्षातील प्रशासकीय कार्यकाळात या वृक्षतोडीला राजश्रय मिळाल्याचे चित्र आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.